रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात आज पहाटे भीषण बस अपघात झाला असून या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय, तर 22 जण जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेलहून गोव्याकडे निघालेली MP13 ZP 4545 ही खासगी प्रवासी बस पहाटे 3:30च्या सुमारास सुकेळी खिंडीत अपघातग्रस्त झाली. खिंड चढत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस पलटी झाली. बसमध्ये एकूण 46 प्रवासी प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी बसमधून खाली फेकले गेले. या घटनेत 22 जण जखमी झाले असून त्यांना तातडीनं कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीनं मदत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. काय नक्की झालं होतं? माझ्या भावाचा पोरगा आहे, कृषल विशाल म्हात्रे म्हणून. मी आता इथं आल्यापासून असं ऐकण्यात येतोय की रात्री 11 वाजता ते लोक पनवेलमधून निघले. बस केली त्यांनी, त्या बसमध्ये बसून ते निघल्यावर पुढं खारपाडाला गेल्यावर ड्रायव्हर चेंज झाला. मग तो माट जो पहिला ड्रायव्हर होता तो उतरला आणि जो त्याने जो दुसरा ड्रायव्हर बसला तो दारू पिलेला होता. असा सगळ्यामध्ये गोंगाट आहे. पुढं गेल्यावर जेव्हा म्हणजे गेले नागोठणाची, तर तो कुठला घाट आहे काय ते म्हणजे तिथे तेवढा आहे नागोठणा आणि रोह्याच्या मध्ये. तर तिथं तो घाट आहे ना, म्हणजे ते चढ आहे ऍक्च्युली तर चढणार टाईपमध्ये. तर तिथं बरेच वेळा ऍक्सिडेंट वगैरे होतात असे, असं ऐकण्यात आलंय. तिथं गेल्यावर जवळजवळ 3चं टायमिंग आहे, सगळे झोपेत होते. पण त्याच्या अगोदर हे सगळेजण त्याला ड्रायव्हरला सांगू होते गाडी स्लो चालव. हा काय ऐकत नव्हता अजिबात. त्यांनी काही गाडी स्लो चालू नाही. मग त्यांनी काय केला, मध्यंतरी गाडी थांबवली आणि उतरले गाडीतनं. आम्ही दुसरी बस करून जातो म्हणून या हिशोबाने. पण त्यांना काय बस भेटली नाही, काय पहिल्या भेटला म्हणून पुन्हा ते बसमध्ये बसले, त्याच बसमध्ये. आणि मग त्याच बसमध्ये पुढे गेले. आणि नंतर त्यांनी सगळ्यांनी ते लालपरी ॲप म्हणून एक ॲप येतो, त्याच्यावर ऑनलाईन कंप्लेंट पण केली ड्रायव्हरची, कारण ड्रायव्हर भरपूर गाडी फास्ट चालवते म्हणून. आणि मग नंतर हे 3च्या टायमाला रात्रीच्या हा अपघात घडला. गाडी पलटी केली. 2-3 काय ते 1 का 2 पलटे मारल्या गाड्यांच्या. त्यामध्ये बरेचसे जवळजवळ पनवेल मिरची गळीतली पोरं वगैरे आहेत सगळे. म्हणजे एकच ग्रुप आहे तो, जे जग एका ठिकाणीच काम करतात, ते एका ठिकाणी सर्व्हिसला आहे. तर ते सगळेजण मिळून गोव्याला चालले होते फिरायला. तर त्या ह्याच परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना भरपूर जणांना मार लागलेला आहे. भरपूर म्हणजे कोणाला खर्चातलाय, कोणाला काय झालंय, कोण ऑन दी स्पॉट गेलाय पण आहे. पेशंटची बरी आहे, पण त्याचा थोडा प्रॉब्लेम असा का त्याचा एक पाय कट, खाली पंजाचा पाय वरती कट, पंजा पूर्ण गेला त्याचा. तर तिथंच कट झाला तो. पण ते आता रिप्लांट होऊ शकत नाही डॉक्टर बोलतात, कारण का तो भरपूर डॅमेज झालाय. त्यामुळे मग ते काय आता होऊ शकत नाही. मग त्याला त्यांनी ते रक्तस्राव बंद करून पट्टी मारून त्याला आता वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय पहिल्या माळ्यात. शुद्ध होत ते. साधारण किती जण होते ते बसमध्ये? काय वाटतं पनवेलचे 20-22 जण आहेत आणि बाकी इतर असे टोटल मिळून काही 35 का 40 जण होते.